टिटवाळा पूर्व सावरकर नगर आनंद दिघे मार्ग येथे रस्ता होऊन 6 वर्षे झाले आहेत. आपण बघू शकता तरीसुद्धा हा गटाराचा नाला पूर्णपणे बंदिस्त न केल्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे नाल्याचे पाणी वाहून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या पाण्यात कोणी पडल्यास अतिशय मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अर्धवट गटार सोडलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना या नाल्याच्या घाण पाण्याचा त्रास होत आहे. तसेच शाळेची मुले, महिला व वृद्ध नागरिक असे या ठिकाणाहून जाण्याचा मार्ग आहे. महापालिकेत बजरंग अग्रवाल यांनी वारंवार तक्रार केली आहे. तसेच लेखी अर्ज सुद्धा दिलेले आहे, तरी महापालिकेचे लक्ष नाही. बजरंग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिले अप्रभाग क्षेत्रात नाले सफाईचे 25 लाखाचे टेंडर. नाले सफाई 50% सुद्धा कुठेही दिसत नाही. पाऊस यावर्षी उशिरा झाला आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी जून गेला, जुलै महिना चालू झाला आहे तरी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नाही. पण नद्यामध्ये वाढ झालेली नाही. परंतु पहिल्याच पावसात प्रभागातील मोठ्या छोट्या रस्त्यालगत असणाऱ्या गटारे मात्र तुडुंब भरभरून वाहत आहेत. नागरिकांनी त्यांची तक्रारही प्रभाग अधिकाऱ्याच्या कानावर टाकण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेला अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्याआधीच आम्ही नेहमीप्रमाणे नालेसफाईचे काम एका ठेकेदारास दिले आहे, त्याने ते काम केले आहे. आम्ही स्वतः टिटवाळ्यातील तक्रार असणाऱ्या जागरूक बजरंग अग्रवाल नागरिकांसोबत जाऊन नाल्याचे पाहणी केली असता नाले 50% सुद्धा साफ झालेले दिसत नाही. यावर अशा ठेकेदारावर महानगरपालिका अतुल पाटील घनकचरा विभाग आयुक्त असून ते नियंत्रित करण्यास निष्फळ ठरत आहे. नागरिकांच्या टॅक्समार्फत मिळणारा पैसा ठेकेदार तसेच अभियंत्यांच्या खिशात घातलेला आहे असे दिसून येत. तसेच बजरंग अग्रवाल यांनी सांगितले, नाल्याचे काम पूर्ण न केल्यास माझ्या सहपरिवारासह महापालिकेच्या दालनासमोर आमरण उपोषणाला बसणार. तसेच कुठली जीवितहानी झाली तर याला जबाबदार महापालिका असेल असे म्हणणे बजरंग अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. रवींद्र जाधव, टिटवाळा. मांडा टिटवाळा सावरकर नगर आनंद दिघे मार्ग इथे आजपर्यंत उघड्यावर पडलेली गटार, त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व त्या लगत अग्रवाल ऑफिस रेसिडेन्सी लगत विनायक रेसिडेन्सी यांची संडासची टाकी याला सुद्धा व्यवस्थित झाकण नसल्यामुळे त्यामध्ये सुद्धा कोणी पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. व संडासचं पाणी गटारीच्या पाण्यामुळे तेच पाणी जमिनीत जाऊन आमच्या बोरवेलला सुद्धा पाण्याला वास येत आहे. कदाचित गटर व संडासचं पाणी याचा निचरा न झाल्यामुळे ते पाणी फिरून आमच्या बोरवेलच्या पाण्यात मिक्स होत असेल अशी शंका असून लवकरात महापालिकेने ते गटर बंदिस्त करून व होणाऱ्या दुर्घटनेला आळा बसेल या विचाराने लवकरात लवकर ते काम करून दिल्यास इथल्या लोकांचा त्रास कमी होईल व त्यामुळे इथे रोगराई, जंतू व कुठल्या आजाराने कोण दगावलं नाही. कोण दगावल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची राहील. तरी इथे केलेल्या कानाडोळ्यावर लक्ष घालून मी आयुक्त मॅडमना विनंती करतो की त्वरित बांधकाम विभाग व वार्ड ऑफिसर तसेच जलमल निस्सारण विभाग यांना आदेश देऊन सदरची पाहणी करून ते गटर करून आम्हा सर्वांना न्याय मिळवून द्यावा. टिटवाळ्यातील 24 मीटर आनंद दिघे मार्ग हा मुख्य रस्ता असून यामध्ये कॉन्ट्रॅक्टर पळून गेला असे उत्तर देण्यात येते, ही शोकांतिका आहे. तरी आयुक्त मॅडम यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन ते गटर पूर्ण करून भविष्यात होणाऱ्या घटनेला आळा बसेल याचा विचार करून ते करून द्यावे ही विनंती.